श्रावण महिन्यातील बुलेश्वर यात्रा माळशिरस गावचे सर्व ग्रामस्थ गावकरी मोठ्या आनंदाने बुलेश्वर महाराज यांची पालखी सोहळा आणि मानाची कावड घेऊन बुलेश्वर या ठिकाणी येत असतात। आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि याही सोमवारी दरवर्षीप्रमाणे माळशिरस येथील नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित येऊन ढोल लेझीम ताशा आणि गुलालाची उधळण करत पालखी सोहळा आणि मानाची कावड घेऊन या ठिकाणी येत असतात। बुलेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील मंदिर असून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात। पालखी सोहळा आणि मानाची कावड घेऊन माळशिरस येथील सर्व गावकरी मोठ्या आनंदाने हा सोहळ्याचा आनंद घेत असतात। ढोल लेझीम ताशा आणि पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये गुलाल उधळत ढोल लेझीमच्या तालावर हे गावकरी आनंदाने नाचत असतात। आणि आज या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीने वाजणारा ढोल ताशा आणि लेझीमचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हा सोहळा पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात। बुलेश्वर महाराज यांची ही पालखी आहे। बुलेश्वर देवस्थान हे पालखीमध्ये ठेवलेलं आहे। आज आपण पाहतोय माळशिरस येथील नागरिक या नागरिकांनी मानाची पालखी आणि मानाचा कावड घेऊन बुलेश्वर या ठिकाणी आलेले आहेत। माळशिरस या ठिकाणची बुलेश्वर महाराज यांची पालखी बुलेश्वर या ठिकाणी आलेली आहे। सर्व माळशिरस ग्रामस्थांनी बुलेश्वर यांची मानाची कावड घेऊन या ठिकाणी समोर आलेले आहेत। या ठिकाणी माळशिरसचे मानाची कावड आणि पालखी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। बुलेश्वर महाराज की बुलेश्वर महाराज की माळशिरस येथील सर्व ग्रामस्थ पारंपरिक ढोल ताशा लेझीमचा खेळ खेळत बुलेश्वर या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण पारंपरिक ढोल ताशा आणि खेळ हा पाहण्यासाठी या ठिकाणी समोर आहोत। त्यांचा पारंपरिक ढोल ताशा आणि लेझीमचा खेळ
Yeah.